थँक्यू व्हेरी मच. परंतु एक अट आहे. अट? हो. पिठूरच्या शेतकऱ्यांचा 80% सारा माफ करावा लागेल. नो 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 नो, दॅट्स नॉट पॉसिबल. हे आमच्या ज्युरिस्डिक्शन नाहीये आणि आम्ही आमच्या ऑफिसेसना सारा माफ करून काय रेव्हेन्यू देणार? एक उपाय आहे. ऐका हो ऐका, पिठूर वासियानो लक्षपूर्वक ऐका. मोठ्या आनंदाने असं जाहीर करण्यात येत आहे की पिठूरच्या कमिशनरांनी लाट बहादूर माननीय जेम्स मेन्सन साहेबांनी सर्व शेतकऱ्यांचा सर्वच्या सर्व सारा माफ केलेला आहे हो. तुला चकमकीत मारून टाकला आहे हो. मनू, अरे ऐकलं काय, किती लेखाचं खोटं बोलतीय आपली मनू तर जिती हा. बरं काका, यो येडा इतकं खोटं कशा पाय सांगतोय? अरे खरं खोटं जाऊ दे, आपला सारा आपल्या मनूने माफ करून घेतला. अरे तू घबरा. काय ठाव आहे, आमची मावशी महालात असती, ती सांगत होती मनूबाईनं काहीतरी दावलं त्या मेन्सनला, तवाई दवंडी चालली आहे. असं काय? तरीच चल रे भाऊ, चल. नाही सखाराम, या कार्याला प्राथमिकता द्या, नाहीतर तो मेन्सन. श्रीमंत सरकार. तात्या, तुम्ही शकून घेऊन. श्रीमंत सरकार, बाहेर सगळी जण क्रांतिगुरु क्रांतिगुरु. काय झालं श्रीमंत सरकार? आणि आपली मनू कुठे आहे? मनू? क्रांतिगुरु? श्रीमंत सरकार, ते काय? सखाराम, जी श्रीमंत सरकार. त्याला सांगा बघू, आमची छकुली कुठे आहे? जी श्रीमंत सरकार. देवा, दुष्टमिष्टाची आल्या पुण्या पाप्याची, चांडळाची, भूताखेतांची, झाडाबडांची, कोणी वाईट नजरेने पाहिलं तर आपल्या शिष्याला? अहो वहिनी साहेब, तुम्ही पण काय काय पाहिलं? कशी हैराण झाली आमची छकुली. ती हैराण नाही झाली बाजीराव, तिची पीडा निघून जातीये. पाहिलत ना आपण, हे असं सगळं केल्यामुळेच आपल्या मनूचा जीव वाचला आहे. असेल तसंही, तरी पण आमच्या छकुलीच्या आत स्वयं अशी ऊर्जा आहे जिला जगातली कुठलीही वाईट शक्ती
स्पर्श नाही करू शकत. ये बाळा. तात्या गुरु, तात्या गुरु, मी ना मनू, मला सगळं ठाऊक आहे बाळा. तुझा अभिमान वाटतो बाळा. महाराणी मणिकर्णिकेचा, महाराणी मणिकर्णिकेचा, महाराणी मणिकर्णिकेचा, महाराणी मणिकर्णिकेचा, महाराणी मणिकर्णिकेचा. मनू, काय झालं तात्या गुरु? हे कुठे घेऊन चाललीस तू? नेऊन ठेवते. नाही. का तात्या गुरु? आपणच हो, तेव्हा मी अशासाठी रोखलं होतं, कारण की माझी इच्छा होती की तू क्रांतीचं प्रतीक बनून ह्या फिरंग्यांच्या हृदयामध्ये भय निर्माण करू शकशील, आणि तू केलंसही. परंतु आता नाही. ह्या गोष्टीची काहीही आवश्यकता नाहीये आमच्या मनूला, कारण आता आपण झाशीच्या होणाऱ्या महाराणी आहात, जिच्या हृदयामध्ये क्रांतीची ज्वाला धगधगत आहे. आणि त्या क्रांतीच्या ज्वाळेला कुठल्याही बुरख्याची काहीही आवश्यकता नाहीये बाळा. बाहेर जाऊन पहा. सर्व पिठूर आपल्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. बाईसाहेब, महाराणी मणिकर्णिकेचा, 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 महाराणी मणिकर्णिकेचा. ए मेरे मालिक, तुला बदनसीबच्या दिलाची हालत ठाऊक आहे.
दिवानगी प्यारचा अपमान आहे आणि खामोशी धगधगणं इश्काची इबादत. आज आज त्याचा हा परिणाम नाही. वाचव मेरे आका, हिला वाचव, वाचव हिला. हुजूर, मोतीबाई, आपण आराम करा. आपण आराम करा. नाही, आम्हाला जायचंय. खुदा के लिए आपण आराम करा. आम्हाला त्यांना आत्ताच भेटायचंय. हे बघा, आपण फार कमजोर झालात. आराम करा. नाही खुदा बख्श, आपल्याला नाही ठाऊक आम्ही त्यांच्या दिलाला किती तकलीफ पोहोचवली आहे. आम्हाला आता या क्षणी त्यांना हे मुनासिब नाही मोतीबाई साहेबा. का त्यांना एकदाही भेटायची इजाजत नाहीये? खुदा के लिए हालातीच्या नजाकतीला समजून घ्या मोतीबाई साहेबा. हुजुरांनी मला सख्त ताकीद दिलीये. काय? ते वाकई फार कामात आहेत म्हणून त्यांनी. खुदा बख्श, तुम्ही नक्कीच आमच्यापासून काहीतरी लपवता. जे हुजुरांनी फरमावलंय की ते आपल्याला भेटू इच्छित नाहीत. किती कमनशिबी आहोत आम्ही. ना आम्हाला आमचा प्यार नसीब झाला आणि नाही मौत. या अल्लाह. आदरणीय श्रीमंत सरकार बाजीराव पेशवा महाराजांना सूचित करत असताना अतिशय हर्ष होत आहे की झाशी नरेश महाराजाधिराज गंगाधरराव नेवाळकरांच्या विवाहाची तिथी गुरुवारी गोरज मुहूर्तावर पाणीग्रहण संस्कार करणे निश्चित झाले आहे. जर आपल्या दृष्टीने दुसरा कुठला असा शुभमुहूर्त असल्यास कृपया आम्हाला सूचित करावयाचे कष्ट करावेत. आपला नरसिंगराव, प्रधानमंत्री, झाशी. तात्या, तुमच्या स्वागतात काही नाही श्रीमंत. महाराज गंगाधर रावांनी सेवकाचं स्वागत कल्पनातीत केलं आहे. श्रीमंत, दागिने आणि भेटवस्तूंशिवाय झाशी नरेशांनी मणिकर्णिकेच्या सेवेसाठी 2 दासी पण पाठवल्या आहेत. असं? काय नाव आहे तुमची? जी, माझं नाही, दासीचं नाव काशी आहे आणि हिचं नाव सुंदर आहे. ठीक आहे, यांना आमच्या छकुलीच्या पाशी घेऊन जा. छकुली ही कोण आहे? आदरणीय श्रीमंत सरकार बाजीराव पेशवा महाराजांना सूचित करत असताना अतिशय हर्ष होत आहे की झाशी नरेश महाराजाधिराज गंगाधरराव नेवाळकरांच्या विवाहाची तिथी (1899) वैशाख शुद्ध दशमी गुरव बरं, गुरुवार. काय झालं मनुताई? प्राची, यात विवाहाची तिथी तर लिहिली आहे, झाशी नरेशांचं पूर्ण नावही लिहिलंय, परंतु माझं नाव कुठेच नाहीये. आम्ही सांगू तुझं नाव का नाही लिहिलं? त्यांना लिहायलाच जमलं नसेल. इतकं कठीण जे आहे ना, मणिकर्णिका. मनुताई, आजी साहेब सांगत होत्या की तुझ्या विवाहाला 15 दिवस शेष आहेत, परंतु तुला अजून राणी बनायला नाही जमत आहे. राणी काही वेगळी असते का?
मग काय इंदुताईच्या विवाहात पाहिलं नाहीस का? भाऊजींची आई कशी राणीच्या सारखी चालत होती. तुला तर काय पण येत नाही. हो ना, मला तर काही येतच नाही. मी दाखवते राणी कशी असते ते. बरं दाखव. असं नाही, इथे उभी राहा. अगं वाग जरा. असं उभं राहायचं, असं चालायचं. जा, मी नाही शिकवणार. बरं बरं, आता नाही हसणार. दाखव दाखव, राणी काय करते ते. राणी, अगं हो, ती राजसिंहासनावर बसते ना. सिंहासनावर बसायच्या आधी इकडे तिकडे पाहायचं अण्णासाहेबांसारखं, आणि मग असं करायचं असतं. मग सगळे जागेवर बसतात. धन्यवाद. राणी धन्यवाद म्हणेल. अगं नाही नाही मनुताई, हे तर मी तुला म्हंटल ना. आणि असं बसून सगळ्यांना आदेश द्यायचा. आता बस. आता ठीक आहे. बस आता केवळ दासीच तेवढ्या कमी आहेत. तुम्ही मनुताई यांना ओरड. या आपल्या दरबारात कशा काय आल्या? कोण आहात तुम्ही दोघी? आम्ही दोघी महाराणी मणिकर्णिकेच्या दासी आहोत. वा, मनुताई दासी पण आल्या. दासी? हो, आम्हाला झाशी नरेश महाराज गंगाधररावांनी महाराणींच्या सेवेसाठी पाठवलंय. तर मग तिथे कशाला उभे आहात? या ना, सेवा करा. आम्ही दोघी आपल्या दासी नाही, आम्ही महाराणी मणिकर्णिकांच्या दासी आहोत. याला तर हे पण नाही माहित की मणिकर्णिका कोण आहे ते. त्या कुठे आहेत? अगं ही समोर बसले, झाशीची महाराणी. अगं, ही तर आपणा दोघी एवढीच आहे. अगं ग, महाराणी आहेत, प्रणाम कर. मनुताई, हे काय चाललंय? ही महाराजांनी आपल्यासाठी विशेष करून पाठवली आहे. अरे दिवा, इतकी मोठी? आमच्या महाराजांच्या दृष्टीने आपण फार मोठ्या आहात महाराणी साहेबा. काशी दीदी, कपडेही मोठे असणार. काय हरकत नाही, आम्ही ठीक करून घेऊ. अजून विवाहाला 15 दिवस बाकी आहेत. विवाह तर 15 दिवसानंतर होईल, परंतु महाराणींची पिठूरून पाठवणी 2 दिवसानंतरच आहे. फक्त 2 दिवसांनंतर?
मी केवळ 2 दिवसानंतर पिठूरून निघून जाणार.